कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणं आंदोलन करण्यात आलं। यामध्ये सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते। केएमटी आमची, पाणी आमचं, दवाखाना आमचा, सगळ्या सोयी सुविधा आमच्या, आता तरी व्हय म्हणा अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। यावेळी अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त करत हा निखराचा लढा असून हद्दवाढ झाल्याशिवाय गप्प बसणार नाही असा निर्धार व्यक्त केला। यावेळी बोलताना शिंगणापूरचे माजी सरपंच अनिल धनवडे यांनी हद्दवाढीला जाहीर पाठिंबा देत गावातील पुढारी आणि नागरिकांना या लढ्यात सामावून घ्या, नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांची समजूत काढा असं आवाहन केलं। माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनी सर्वात जास्त इन्कम टॅक्स, परिवहन टॅक्स आणि जीएसटी देणाऱ्या शहराची हद्दवाढ का नाही असा सवाल उपस्थित केला। उद्या शासनाची बैठक आहे, यामध्ये निर्णय व्हावा अशी मागणी त्यांनी केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील यांनी आजच्या आंदोलनात सर्व पक्षांचे पदाधिकारी सहभागी असल्यानं सरकारला याची ताकद कळाली असेल असं सांगितलं। त्यामुळे सरकारला निर्णय घ्यावाच लागेल, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा दिला। भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी हद्दवाढीसाठी गट, तट, पक्ष सगळं सोडून एकत्र येण्याची गरज व्यक्त केली। हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक माजी महापौर RK पोवार यांनी हद्दवाढ झाली नाही तर उग्र आंदोलनासह ग्रामीण भागाला मिळणाऱ्या सगळ्या सुविधा बंद करून टाकू असा इशारा दिला। आणि जर उद्याच्या या ठरलेल्या वेळेत जर झालंच नाही तर इथून पुढचं आंदोलन अतिशय उग्र आणि वेगळं केलं जाईल। कारण मग सगळ्या सुविधा ज्या ग्रामीणला आम्ही देतोय त्या आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही। KMT असेल, स्मशानभूमी असेल, CPR असेल, इथं वेगवेगळ्या पद्धतीनं असणारे सगळे कार्यालयामधला त्यांचा जो काही इथं चाललेला व्यवहार असतोय ते आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही। असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअरिंगचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने हद्दवाढ अपरिहार्य असल्याचं सांगितलं। दुसरा विकास आराखडा झाला, तिसरा विकास आराखड्याचं काम चालू आहे। एरिया आहे तेवढाच आहे, रिझर्वेशन्स आणि ह्याला मर्यादा आलेल्या आहेत। पुराचं जर का ब्लू लाईन, रेड लाईनचा जर का विचार केला तर डेव्हलपमेंट करण्यायोग्य क्षेत्र फार कमी राहिलं। मग अशा वेळेला हद्दवाढ हे अपरिहार्य आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हद्दवाढ झाली पाहिजे। दरम्यान आंदोलनाच्या ठिकाणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी भेट देऊन हद्दवाढीला पाठिंबा दर्शवला। उद्या याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, महापालिका प्रशासक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी यांची मंत्रालयात बैठक होणार असल्याची माहिती दिली। शेवटी लक्षात घ्या, हद्दवाढीचा निर्णय घ्यावा लागेल, निश्चितपणे सरकारला घ्यावा लागेल। कुठल्याही राज्याचे मुख्यमंत्री असतील, नगरविकास मंत्री असतील, सर्वांना विश्वासात घेऊन घेतलेला निर्णय कधीही चांगला असतो। त्याची बैठक उद्या आयोजित केलेली आहे आणि त्याचं समर्थन मिळेल असं मला वाटतं। कारण मग हा निर्णय जर घेतला नाही तर मग आपल्याला पुढची पिढी माफ करणार नाही। गेली 52 वर्ष हद्दवाढ 53 वर्ष होत नाही आहे। शहराचा विकासच जर होणार नसेल तर मग कशा पद्धतीनं पुढे जिल्ह्याचा देखील विकास कोणतोय ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत। आणि म्हणून मला खात्री आहे की ज्यांचा विरोध जास्त आहे ते निश्चितपणे याचा विचार करतील आणि जिल्ह्याचा देखील विकास होणार आहे, त्यांच्या जमिनींचे देखील भाव वाढणार आहेत। त्यांच्यामध्ये कोणीतरी गैरसमज पसरलेला आहे। काय आहे, तुमच्या जमिनी काढून घेतल्या जातील, तुमच्या जमिनीवर आरक्षण नाही, बिलकुल नाही। आम्ही या ठिकाणी त्या भागातील डेव्हलपमेंटसाठी मोठ्या प्रमाणात निधी देणार आहोत, प्राधिकरणाला देखील मोठ्या प्रमाणात निधी देणार आहोत आणि त्यामुळं हे पहिल्यांदा गैरसमज दूर केले पाहिजेत आणि समर्थन या हद्दवाढीचं केलं पाहिजे। यावेळी बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, संदीप देसाई, उत्तम पाटील, अनिल घाटगे, महेश जाधव, सुजित चव्हाण, फिरोज सरगूर, अशोक भंडारी, अनिल कदम, महादेव पाटील, निरंजन शिंदे, दिलीप देसाई, किशोर घाटगे, गजानन तोडकर, तेजस्विनी पार्टे, श्वेता गायकवाड, धनश्री तोडकर, गायत्री राऊत, वैशाली महाडिक आदी उपस्थित होते।